jungle. मिरज अहमदनगर परिसरात 2 बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचा ऐवज लंपास केला। मिरजेतील अहमदनगर दर्गा मोहल्ला या ठिकाणी मोहसिन मदार सौदागर आणि सलीम सरदार मुजावर हे भाड्याने राहत आहेत। मोहसिन सौदागर हे आपल्या घराला कुलूप घालून परगावी गेले होते, तर मोहसिन सौदागर हे रात्री उकाड्यामुळे घराला कुलूप घालून छतावर झोपले होते। शुक्रवारी पहाटे 3:15 वाजता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। मोहसिन सौदागर यांच्या घरातील रोख 44,000 रुपये आणि 15 ते 17 तोळे चांदी लंपास गेली, तर सलीम यांच्या घरात घुसून 1.5 तोळे सोन्याचे घंटण, अर्धा किलो चांदी आणि 10,000 रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली। सदरची चोरी करत असताना चोरट्याचा आवाज आल्यामुळे सलीम सौदागर यांना जाग आली। त्यांनी खाली येत यातील एका चोरट्याला पकडले, मात्र मागून दुसऱ्या चोरट्याने त्याच्यावर रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे दोन्ही चोरट्यांनी तेथून पळ काढला। चोरटे हे 4 चाकी गाडीतून आल्यामुळे सलीम यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे 4 चाकी गाडीतून पळून गेले। याबाबत मिरज शहर पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग महाराष्ट्रात रोवलं आणि मराठी मुलकाच्या पलीकडे जाऊन अटकपासून कटकपर्यंत मराठी साम्राज्य निर्माण झालं। आज त्याचा नकाशा बदलण्याचं पाप NCERTने केलेलं आहे। NCERTने केंद्र सरकारला विचारलं असेल की हा नकाशा बदलू का, आणि त्याचा त्यांच्याकडून होकार गेला असेल, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, त्यांनी या प्रकरणात लोकांचा अंत बघू नये, लवकरात लवकर लक्ष घालावं। हा नकाशा पूर्वीचा जसा होता तसाच त्या पाठ्यपुस्तकात आणायचं काम करावं। कोणत्याही परिस्थितीत मराठी नकाशा, मराठी साम्राज्याचा नकाशा हा वगळणं, कमी करणं, संकुचित करणं हे मराठी जनता सहन करणार नाही, आणि त्यासाठी हा पहिला इशारा मोर्चा आहे असं आम्ही समजतो। आज 1 मे आहे आणि म्हणून झेंडावंदनानंतर सगळे मावळे या ठिकाणी एकत्रित आले। उन्हातानाची फार मोठी यात्रा काढून त्यांनी इथं आज आपली सभा घेतली। माझी सरकारला लोकांच्या मनातल्या तीव्र भावनांची दखल सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर केंद्र सरकारशी बोलून NCERTमध्ये पुन्हा जसा होतं तसं मराठी राज्याचा उल्लेख करण्यात यावा, नकाशाचा उल्लेख करण्यात यावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे। राज ठाकरेंनी याच विषयावरून सांगितलेलं आहे की राजकीय नेत्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे। याच विषयावरून मराठी राज ठाकरेंनी बोललं ते काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही। राज ठाकरे नेमके बऱ्याच मुद्द्यांना बोट ठेवतात, आणि त्यामुळं त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही, पण तुम्ही जे सांगताय ते पहिल्यांदाच मी ऐकतोय, तर त्यांनी तशी भूमिका मांडली असेल तर ती योग्यच आहे। छत्रपतीच्या वंशाने आता हे करू, खांडोळ्या करू अशा पद्धतीची भाषा वापरलेला आहे, हा कडेलोट आहे का? कुठंपर्यंत सरकार अजून वाट पाहते का? असं आहे की तीव्र भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या एका प्रमुख राजमातेनं व्यक्त केली, याची तरी राज्य सरकार दखल घेईल। अधिक मोर्चांची वाट बघणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। राजमातांनी स्वतः सांगितलं की NCERTने लवकर हे दुरुस्त करावं, नाहीतर पूर्वीची भाषा होती की खांडोळी करू, म्हणजे आम्ही पूर्ण तीव्रतेनं तुमच्याबरोबर लढाई करू, ही त्यातला इशारेवजा तो इशारा आहे। शब्द हे जुने पुरातन खांडोळी करेन वगैरे असे जे पूर्वीचे होते ती बोलीभाषा त्यावेळची होती, त्यातनं हा इशारा राजमातांनी दिलेला आहे, आणि त्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावी अशी आमची मागणी। गेली 5 दिवसापासून आपलं सरकार हे सुरू करायचं केंद्र सरकारच्या माध्यमातून NCERTने जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संपूर्ण भारत देशामध्ये हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि देशाच्या स्वातंत्र्याची, स्वराज्याची पहिली लढाई जी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मातीतनं उभी राहिली, आज तो हिंदवी स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेला आज साम्राज्याचा नकाशा हा काढण्यात आलेला आहे। हे अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य
हे केंद्र सरकारच्या या NCERTच्या विभागाने केलेलं आहे आणि ह्याच्यामागे काहीतरी कट आहे, षडयंत्र आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत बोललं जातं, चुकीचं बोललं जातं. काही लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा या ठिकाणी कट करत आहेत. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा या ठिकाणी त्याला बदलण्याचा, त्याचाही काहीतरी त्याच्यावर वारंवार चुकीचं वक्तव्य करण्याचा कट करत आहे. ह्याच्यामागे सत्ताधारी लोक आहेत की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि मुळात जर सत्ताधारी पक्ष नसेल तर NCERTचा आपला जुना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला हिंदवी स्वराज्याचा नकाशा हा पुन्हा पुस्तकांमध्ये आला पाहिजे. आणि जे लोक ज्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांवर बोलतात आणि तेच सत्ताधारी पक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसलेले असतात. आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासामुळे, पराक्रमामुळे या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची निर्मिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी बलुतेदारांच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं, त्यांना सोबत ठेवण्याचं काम केलं आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवरायांच्या अशा इतिहासाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस आणि आम्ही कधी सहन करणार नाही. आणि म्हणून आज 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सांगलीमध्ये आज सर्व पक्ष या ठिकाणी आज हा इथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याला मी जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार विशालजी पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आणि म्हणून राज्य सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे तातडीने राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि NCERTचा जुना शिवरायांचा इतिहासाचा नकाश